एक जण साधूंकडे गेला, म्हणला साधू महाराज तुम्ही सारखं सांगत असता यश मिळवा यश मिळवा, मला पण यश मिळवायचं आहे, पण काहीतरी मंत्र द्या ना की जेणेकरून मी यशस्वी होईन, 12वीत मला 98% मार्क पडतील, मंत्र द्या ना. साधू महाराज म्हटले एक काम कर, माझ्या आश्रमात ये, यशाचा मंत्र लिहिलेलं पुस्तक माझ्याकडे आहे, ते मी तुला देतो, मिळेल मंत्र तुला. तो धावत धावतच साधूंच्या आश्रमात गेला, म्हणला साधू महाराज द्या ना द्या ना द्या ना यशाचा मंत्राचं पुस्तक. साधू महाराजांनी एवढा मोठा ग्रंथ त्याला दिला. म्हणला याच्यात यशाचा मंत्र आहे. म्हणला एवढी पुस्तकं वाचत असतो तर कधीच 12वीला 98% मिळवून पुढे गेलो असतो. साधू म्हटले मंत्र हवाय ना, वाचावंच लागेल, पण एक लक्षात घे, यातल्या कुठल्या पानात यशाचा मंत्र लिहिलाय मला माहित नाही. कुठल्या ना कुठल्या पानात आहे एवढं मात्र खरं. सगळं पुस्तक सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचायचं, आधेमध्ये नाही, स्टार्ट टू एंड. मंत्र मिळेल, आणि मंत्र मिळाला तुझ्यासारखा यशस्वी तू. तो मुलगा झपाटल्यागत घरी गेला. घरच्यांना काय कळेना, पोरगं कधी आतापर्यंत पुस्तक घेऊन बसलो नाही, आता बरोबर बसलोय. अभ्यास करतच बसलं. ते अभ्यास करत बसल्यावर जे सुरू केलं वाचायला पहिल्या पानापासनं, तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले, 4 तास झाले. आई 4 वेळा जेवायला चल की सांगून आली, वडील जेवतोय का नाही सांगून आले, ह्याचं लक्षच नाही, येतो येतो तुम्ही जेव्हा. रात्र झाली, सकाळ उजाडली, ह्याचं वाचन चालूच आहे. एक 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 पान वाचून 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 पुढं पुढं पुढं. कारण साधूंनी सांगितलंय कुठल्या पानात मंत्र असेल सांगता येत नाही. तो निघालाय पुढं. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, अख्खं पुस्तक संपलं. मंत्र काही सापडे ना. मंत्र कुठं आहे? मंत्र तर आहे. शेवटी पुस्तकाचं मागचं कव्हर उघडलं, ते कव्हरचं वरचं पान काढलं, आणि त्याच्या आत लिहिलं होतं यशाचा मंत्र. आणि तिथं मंत्र दिला होता, गेले 4 दिवस तू काळ वेळ विसरून, स्वतःचं सगळं भान हरपून, पूर्ण एकाग्र होऊन, ज्या तीव्रतेनं हे पुस्तक वाचलंस, त्याच तीव्रतेनं ज्यावेळी तू कुठलीही गोष्ट करशील त्यावेळी तुला यश मिळेलच.